कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शो झी5 सोबत, तेही एकदम फ्री। हाय निखिल, काय हो, तब्येत बरी आहे का तुमच्या नवऱ्याची? लय वाईट झालं बर का। तुम्ही कोण आहे का? आता आम्ही कोण कुठलं हे महत्वाचं आहे का? आम्ही तुमचं हितचिंतक समजा। अहो, तुमच्या न्याय हक्कासाठी लढतो आम्ही आणि तुम्हाला तुमच्या हक्कांची जाणीव बी करून देतो। आमचा हक्क? आमचा कसला हक्क? हेच, अहो तुमचा हक्कच तुम्हाला कळत नाही। तुम्ही आवाज उठवला पाहिजे। हे जे काही समजा झालंय ना, ते समजा या फॅक्टरीच्या मालकाच्या निष्काळजीपणामुळे झालंय। हो नाही नाही, निष्काळजीपणा नाही, खूप चांगले लोक आहेत ती। त्यांनी स्वतः ऍडमिट केले आणि समजा खर्च पण तेच करायले। करावंच लागेल, त्यांना करावंच लागेल। हे बघा, ते उपकार करत नाहीयेत, हे सगळं ना त्यांच्या हलगर्जीपणामुळे झालंय। मला विचारा ना, मी त्याच फॅक्टरीमध्ये काम करतो। अहो, अत्यंत सुमार दर्जाचं लाईट फिटिंग केलंय त्यांनी। मी त्यांना सांगितलं होतं की चांगल्या दर्जाचं करून घ्या, पण नाही ऐकलं हो माझं। त्याच्यामुळे झालं नाही सगळं, नाही तर काय होईल? नाही, अधिपती सरकार लय चांगलं आहे ती। आता तर सगळ्यांनी लय मदत केली आहे त्यांनी। आहे का? अहो, ते कसं आहे माहितीये का, 2 रुपयाची मदत करायची आणि 2000चं काम करून घ्यायचं। मला सांगा, शेवटी नुकसान कुणाचं झालंय? तुमचंच ना। तुमच्या घरातलं काम करणारे हात भाजलेत, मी स्वतःच्या डोळ्यांनी बघितलंय। तर मला सांगा, ते हात आता काय परत काम करू शकणार आहेत का? नाही ना। मग मला सांगा, तुमच्या मुलांचं काय, त्यांच्या शिक्षणाचं काय, अहो तुमचं समजांचं काय कसं होणार आहे इथून पुढं? अहो, ते तर अजून शुद्धीवर बी आलं नाहीत। मला सांगा, म्हणजे असं काय होऊ नये, पर त्यासनी काय झालं तर कपाळावर तो कुकू पुसून फिरणार आहे का तुम्ही? असं कसं म्हणाले तुम्ही? असं नका म्हणू। नाही, म्हणजे असं काय होऊ नये, देव करो अंबाबाई, अंबाबाईच्या कृपेने का असं काय व्हायला न ग। पर तुम्हाला जाणीव करून द्यायलोय आम्ही, तुम्ही तुमच्या न्याय हक्कासाठी भांडलंच पाहिजे। अहो, पण आम्ही का भांडायचं आणि कशासाठी भांडायचंय? समजा तर तेच करायला तो। बरोबर आहे तुमचं, पण एवढ्याने काय होणार आहे? हे बघा, मला तर वाटतं तुम्ही नुकसान भरपाई मागा। काय, हे फॅक्टरीला जेव्हा आग लागली ना, तेव्हा हे मायलेक दोघंही घरात बसले होते निवांत खात पीत, आणि त्या नवऱ्याला आगीच्या तोंडी जावं लागलो। हे बरोबर आहे का सांगा? नाही, तुम्ही डायरेक्ट त्यांच्या घरीच जा, त्यांना घेराव घाला। तुम्ही नाही का त्यांना अशी सूट देऊ नका। आज हात भाजले, उद्या आणखीन काय झालं तर काय करणार आहे? तुम्ही त्यासनी सूट देऊ नका, तुम्ही तुमचा न्याय हक्क मागूनच घ्या त्यांच्याकडनं। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।